आज आपण फ्लावरची एकदम नवीन प्रकारची भाजी बनवणार आहोत, जी तुम्ही अजून बनवली सुद्धा नसेल। झटपट बनते आणि खूप टेस्टीही लागते। इथे आपल्याला फ्लावरचे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहेत आणि याला मी मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवलेलं होतं। आता एका बाउलमध्ये काही ड्राय मसाले घ्यायचे, लाल मिरची, हळद, धनेपूड, जिरपूड आणि थोडीशी दही। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। एवढं पातळ आपल्याला हे पाहिजे। आता हे मिश्रण आपल्याला या फ्लावरवरती टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरून थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे फ्लावरला मसाल्याची कोटिंग खूप छान बसते। आता ह्याला आपल्याला 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे आपल्याला धने, जिरं आणि बडीशोप घ्यायची आहे। यांना खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचं आहे। हे बघा, एवढं जाड आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे। इथे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। याच्यामध्ये हिंग घालायची, अद्रक लसूणची पेस्ट आणि तयार केलेला मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फ्लावर घालायची आहे आणि वाटाणे आणि याला चांगलं 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण कांदा किंवा टमाट्याचा वापर करत नाही आहोत, तरीसुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते खायला। ह्याच्यामध्ये मीठ घालायचं। ही भाजी आपण सुक्की बनवतो आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। ह्याच्यात मीठ टाकल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटेल। जर लागलीच तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं ह्याच्यावरती। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती हे आपल्याला शिजू द्यायचं आहे। मध्ये 1-2दा ह्याला हलवतही राहायचं आहे, जेणेकरून खाली लागली नाही पाहिजे भाजी। इथे भाजी आपली शिजत आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, आमचूर पावडर, हिरवी मिरचीचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। आता परत झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपण हिला वाफवून घेणार आहोत। हे बघा, इथे भाजी बघा शिजलेली आहे। जास्त ओव्हरकुक होऊ द्यायची नाहीये। फ्लेम बंद केल्यानंतर ही गरम असल्यामुळे ह्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच राहणार आहे। हे घ्या, इथे आपली फ्लावर वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। आता हिला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। ही फ्लावर वाटाण्याची भाजी एकदम झटपट बनते आणि खायला खूपच टेस्टी लागते। तर ही नवीन प्रकारची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।